पण हे रक्तदान शिबिर सुरुवात कधीपासून झाली? रक्तदान शिबिर आम्ही 1995 साली पहिलं शिबिर घेतले राजवर्धन क्रीडा मंडळ म्युन्सिपल चाळे वडी नाक्यावरती. पण त्या इन्सिडेंट नंतर आम्हाला असं वाटलं की आपण कुठेतरी आपला वेळ या समाजाला द्यावा करू. अच्छा. सर्वात जास्त रक्तदान ह्याच्यातच तुमचा भर जास्त का आहे? रक्त ही आजपर्यंत कुठलीही कंपनी बनू शकली नाही आणि हे जर तुम्ही आम्ही दिलं नाही तर हा प्रश्न सुटणारही नाही. मनोजजी, मला सांगा, जागृती चॅरिटेबल ट्रस्टचे उद्दिष्ट काय आहे? की जेवढ्या जास्तीत जास्त रुग्णांना या संस्थेच्या मार्फत कशा प्रकारे मदत होईल, म्हणजे आर्थिक असू दे किंवा अन्य इतर काही प्रकारे मदत मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. राजकारणात खरंच इंटरेस्ट आहे की कसं? इलेक्शन लढायचा मी गेल्या काही वर्ष विचार करत होतो. ठरवलं नव्हतं की आमदारकी लढवायची, पण कॉर्पोरेशन लढायचं हे ठरलंच होतं की यावेळी मी कॉर्पोरेशन लढणार. नमस्कार मित्रांनो, पॉलिटिक्सच्या पलीकडे या पॉडकास्ट शोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या या शोमध्ये एक आसामी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहेत, ज्यांना संपूर्ण मुंबईमध्ये ब्लड मॅन म्हणून या नावाने ओळखले जाते. चला तर भेटूया श्री मनोजजी परब यांना. नमस्कार मनोजजी. वहिनी नमस्कार. माझ्या शोमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आपण ज्या वरळीमध्ये जे आपलं काही सामाजिक काम चालू आहे, जागृती चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने एक आहे, याबद्दल आज आपण सविस्तर यामध्ये चर्चा करू. कशी काय तुम्हाला ही सुरुवात झाली ह्या सर्व सामाजिक कामाची, किंवा काही आधीपासून आवड होती की कसं काय लहानपणापासून? ह्या कामाची सुरुवात 1992च्या दरम्यान एक म्युन्सिपल चाळीमध्ये एक व्यक्ती होते. त्या व्यक्तीच्या कुटुंबातल्या नातेवाईकांचं कोणाचं तरी एकाचा ॲक्सिडेंट झालं होतं. अच्छा. त्या ॲक्सिडेंटच्या दरम्यान त्यांचं पाय त्या ॲक्सिडेंटमध्ये दगावलं गेलेलं. म्हणजे पाय गेल्यामुळे त्यांना त्या ऑपरेशनच्या काळामध्ये त्यांना रक्ताची गरज होती त्यावेळेस, आणि ते रक्त हवं आहे म्हणून ते वडी नाक्यावरती काही लोकांमध्ये विचारत होते की बा कोणी असं रक्तदान करेल का. आणि त्या वेळामध्ये आम्ही वडीमध्ये मित्र बसलो होतो, आणि त्या वेळात आम्हाला विचारण्यात आलं की बा तुम्ही या अशाच्या रुग्णाला रक्त द्याल का. त्याच्या आधी आम्ही हा काम कधी केलं नव्हतं, असं कधी रक्तदानावर किंवा सामाजिक काम आम्हाला याच्याची काही आयडिया नव्हती. मग त्यावेळेत आम्ही तिघांनी एक ठरवलं की चला आपण उद्या जाऊन रक्तदान करूया. जे हॉस्पिटलला आम्हाला दुसऱ्या दिवशी रक्तदान करायला जायचं होतं, आणि त्यावेळेत आम्ही सकाळी जाऊन आम्ही तिकडे जे हॉस्पिटलमध्ये तिघांनी रक्तदान केलं. रक्तदान केल्यानंतर आम्ही रक्तदान करून बाहेर निघालो. त्यावेळी त्या रुग्णाचे नातेवाईक होते, त्यांनी येऊन आम्हाला खूप आभार वगैरे मानले. तुम्ही देवासारखे आले, माझ्या माणसाचा जीव वाचवला वगैरे, अशा प्रकारे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलं. तर मुळात आम्हाला ज्यावेळी प्रश्न पडला की नेमकं आम्ही केलं काय असं, की आम्ही असं काही महत्त्वाचं काही नाही, तुम्ही खूप मोठं काम केलं, तुमच्या रक्तदानमुळे आमच्या कुटुंबाचा व्यक्तीचा जीव वाचला. त्यावेळी आम्ही तिघांनी ठरवलं की ह्यापुढे आपण असंच सामाजिक काम करायचं, आणि जर काही कुठे कोणाला रक्ताची गरज भासली तर आपण तिकडे जाऊन रक्तदान करत राहायचं. तर 1992 साली जो रक्तदान आम्ही सुरुवातीला चालू केलं होतं, ते आज 33 वर्ष आम्ही संलग्न रक्तदान वारंवार करत असतो. तर मग सुरुवातीला तुम्ही त्या एका रुग्णासाठी हे दिला, पण हे रक्तदान शिबिर सुरुवात कधीपासून झाली आणि का तुम्हाला वाटलं की ह्या गोष्टीमध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे? रक्तदान शिबिर आम्ही 1995 साली पहिलं शिबिर घेतले राजवर्धन क्रीडा मंडळ म्युन्सिपल चाळे वडी नाक्यावरती. तिकडे आम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित केलं. त्या रक्तदान शिबिरमध्ये आमचं 105 बाटल्या त्यावेळी आम्ही जमा केल्या होत्या. म्हणजे त्यावेळी फेडरेशन ऑफ बॉम्बे असे जे राज्यपालांनी मान्यता रक्तपेढी आहे, त्या रक्तपेढी बोलून तिकडे रक्तदान शिबिर घेऊन ते रक्तदान केलं होतं. अच्छा. त्याच्या आधी रक्तदान शिबिर वगैरे ह्या कुठच्या गोष्टी कधी बघितलं पण नव्हतं, किंवा आम्हाला काय याच्यातलं म्हणजे कल्पनाही नव्हती. सामाजिकचं काही तेवढं हे नव्हतं, पण त्या इन्सिडेंट नंतर आम्हाला असं वाटलं की आपण कुठेतरी आपला वेळ या समाजाला द्यावा करून. अच्छा. जागृती ग्रुपची सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे ज्या रुग्णाला मदत केल्यानंतर मग आम्ही त्यावेळी ठरवलं की यापुढे आपण आता हेच काम करायचं. आणि मग प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही लोकांना समजवायचो की तुम्ही रक्तदान करा, किंवा कुठलं रुग्ण असं आढळलं की बाबा इकडे रक्ताची गरज आहे, मग आम्ही जाऊन तिकडे रक्तदान करायचं. आणि नंतर मग असं ठरवलं की आपण ह्याचं काहीतरी याच कामाला नाव देऊया करून. मग असं ठरलं गेलं की जागृती ग्रुप म्हणून आपण नाव देऊ. मग आता जागृती या ग्रुपमध्ये अशी कुठची सामाजिक कामं केली जातात, उपक्रम राबवले जातात,
जागृती ग्रुपमध्ये एकतर रुग्णांचं मुख्य काम आहे की रुग्णांना मदत करणं. विद्यार्थ्यांसाठी कित्येक कुटुंबांना समजा ऑपरेशनसाठी आर्थिक मदत आहे किंवा काही ठिकाणी आपण घरही बनवून दिलेले आहेत. आपण वडी भागामध्ये 2 घरं बनवून दिलेली आहेत त्या संस्थेच्या मार्फत. असं बरेच उपक्रम आहेत जे सामाजिक आहे. वह्या वाटप आहे, पुस्तक वाटप आहे, आदिवासी गावामध्ये काही ठिकाणी काही गोष्टी नेऊन देणे. पण जास्ती करून मुंबईमध्ये जास्तीत जास्त जेवढी मदत होईल तेवढी मुंबईमध्ये देणे. मुंबईमध्ये केली जाते. अच्छा, आता जेव्हा एखाद्या रुग्णाला जेव्हा रक्ताची गरज लागते तर तो रुग्ण जेव्हा आपल्याकडे येतो तर ती प्रोसेस कशी असते तुमची, की कसं तुम्ही ते रुग्णांच्या नातेवाईकांना हँडल करता, कशी तुम्ही मदत करता रक्तासाठी? आता एखाद्या रक्तपेढीमध्ये किंवा एखाद्या रुग्णालयामध्ये एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता म्हणून पत्रव्यवहार करतात ते लोक, किंवा तुम्हाला या रक्ताची गरज आहे, तुम्ही हे रक्त दान करा किंवा कुठनं तरी आणा. तर मग ऑलमोस्ट मुंबईच्या बऱ्याचशा ब्लड बँकमध्ये आमचा नंबर आहे किंवा ते बरेचशा लोकांना मुंबईमध्ये माहिती आहे किंवा अशी अशी संस्था ही रक्ताची मदत करत असते वारंवार. मग ते वाया आमच्यापर्यंत येतात. मग आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार करून किंवा त्यांना कशाही प्रकारे रक्त मिळवून देण्याचं काम करतो. तरी म्हणजे मुंबईतल्या कुठच्या ब्लड बँक ज्या आहेत ते तुमचे संलग्न आहेत? मुंबईच्या बऱ्यापैकी रक्तपेढी आहेत. KM आहे, नायर आहे, जसलोक आहे, JJ आहे, वाडी आहे, सेंट जॉर्ज आहे, बॉम्बे हॉस्पिटल आहे, या सर्व HN आहे, बऱ्यापैकी शासकीय समर्पण आहे, ब्लड बँक अन्वीक्षा आहे, अशी अनेक ब्लड बँक गव्हर्नमेंट ब्लड बँक गव्हर्नमेंट आहे. जे राज्यपालांनी मान्यता दिलेली रक्तपेढी आहेत ते लोकांना मोफत रक्त देतात. अशा रक्तपेढीवर आपण टाईप करतो. एखादा असं कधी झालंय की जागृतीकडून एखादा आपण रुग्णाच्या नातेवाईकांना रक्त घेण्यासाठी त्या ब्लड बँक मध्ये पाठवलंय आणि तिथे त्या व्यक्तीला रक्त देण्यास नकार देण्यात आलेला आहे, असं कधी झालेलं आहे? नाही, आतापर्यंत तरी मला वाटत नाही की 33 वर्षात अशी कधी वेळ आली आहे करून. कारण काय, आपण काम करायची पद्धत आपली वेगळी आहे की आपण इतरांसारखे फक्त ब्लड कार्ड देऊन आपली वेळ काढत नाही. ब्लड कार्ड देण्याआधी आपण प्रथम त्या ब्लड बँकमध्ये रक्त आहे की नाही आहे, आणि रक्त असेल तर ऑफिसरशी चर्चा करतो की सध्याची कंडिशन काय ब्लड बँकमध्ये. मग त्याने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आपण त्या रक्तपेढीमध्ये पाठवतो आणि मग तिकडे त्यांना ते रक्त मिळतं. एखादा असा काही इन्सिडेंट आहे की एवढ्या 33 वर्षामध्ये काम करताना की जी एखाद्या रुग्णाची गोष्ट मनाला खूप वेदना देऊन गेली, किंवा असं तुमचं काही रुग्ण काही आहेत जी गोष्ट अजूनही आठवणीत राहिली की आपल्याला त्या व्यक्तीसाठी काही करता आलं नाही किंवा करायचे खूप प्रयत्न केले, अशा काही आहेत का प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये? नाही, असं कोणत्याच म्हणजे माझ्याकडनं तरी कोणता पेशंट असं राहिलं नाही की त्याला मदत झाली नाही. म्हणजे बरं कॉन्फिडन्स सांगू शकतो की कुठनं ना कुठनं त्याला मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अच्छा, म्हणजे रिकाम्यात 99% कधी कधी मुंबईमध्ये ड्राय सीझन असतो, ज्यावेळेस म्हणजे पुऱ्या मुंबईत ब्लड नसतं. मग आम्ही त्याला दुसरा पर्याय काय करतो, समजा रक्तपेढीमध्ये रक्त नसेल तर आम्ही इकडनं रक्तदाता इकडनं त्या ग्रुपचा पाठवता आणि तिकडे ते रक्तदान बेड टू बेड तेवढं आम्ही करतो. ठीक आहे. आणि आता लोकांना काही रक्तगट माहिती आहेत, पण मुंबईत असे काही रक्तगट आहेत की जे आता येणाऱ्या एक 10-15 वर्षांमध्ये ते उघड झालेले आहेत, काही रेअर ब्लड ग्रुप आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? रेअर आपले जसे पॉझिटिव्ह आणि तसेच निगेटिव्ह आहे, तसे मुंबई ग्रुप आहे, बॉम्बे ग्रुप आहे, तेही रेअर ग्रुप आहे. म्हणजे ते अनेक हजारो लाखोमध्ये ती संख्या कमी आहे. त्याचेही रक्तदाते आपल्याकडे बॉम्बे ग्रुपचे आहेत आणि आपण तेही लोकांना लागत असले तर तेही पुरवतो. अच्छा, ठीक आहे. काही प्रायव्हेट ब्लड बँक बरोबर पण आपण काम करतो का? हो, करतो. जे आपल्याला मोफत रक्त देतात त्यांच्यावर करतो. आपल्या रुग्ण जाईल त्यांना रक्त तिकडे मोफत भेटेल अशा रक्तपेढीबरोबर करतो. अच्छा, अशा लोकांसोबत आमचा उद्देश आहे की आमच्याकडनं जाणाऱ्या व्यक्तीला रक्त मोफत भेटावं. पण मग जागृती चॅरिटेबल ट्रस्ट आणि मनोज परब जागृती ग्रुप, ठीक आहे, आजवरही 2 नावांनी तुम्हाला उल्लेख केला जातो. तर सर्वात जास्त रक्तदान या क्षेत्रावरती ह्याच्यातच तुमचा भर जास्त का आहे? कारण रक्त ही आजपर्यंत कुठलीही कंपनी बनवू शकली नाहीये, आणि हे जर तुम्ही आम्ही दिलं नाही तर हा प्रश्न सुटणारही नाही. त्यामुळे आम्ही सातत्याने प्रत्येक कुटुंब, प्रत्येक तरुणाला, प्रत्येक आई वडिलांनाही सांगतो की तुम्ही तुमच्या मुलाला, भावाला, बहिणीला, सगळ्यांना 3 महिन्यांनी रक्तदान करायला लावा करून. कारण तुम्ही दिल्यानंतरच कोणाचा तरी जीव वाचणार. मनोजजी, 33 वर्ष तुम्ही जी ही अविरत सेवा करत आहात, या सर्वांमध्ये तुम्हाला परिवाराची साथ कशी लाभली? परिवाराची साथ 33 वर्ष खूप चांगल्यापणे भेटलेली आहे, आणि त्यासाठी जागृती चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व सभासदांची.
आणि त्यात 1996ला कुटुंबाच्या सगळ्या भावंडांपासून सगळ्यांनी मदत केली. पण 1996ला माझं लग्न झालं. अच्छा. त्या लग्न झाल्यानंतर माझी पत्नी प्रतिभा मनोज ताई, हा. ते जॉईन झाल्यानंतर त्या कामामध्ये तिनेही तेवढंच सहकार्य केलं, तेवढं वारंवार त्या रुग्णांना मदत करणं माझ्याबरोबर किंवा माझ्या कामाला हातभार लावणं. म्हणजे असं कुठेही तिने दाखवलं नाही की हे काम माझं नाही आहे, तुमची समाजसेवा तुमच्यापर्यंत ठेवा. तुम्हाला काय वाटतं, मनोजींच्या हातून जे काम चालू आहे किंवा जागृती चॅरिटेबल ट्रस्ट जे काम करते वरळीमध्ये किंवा इतर आजूबाजूच्या परिसरामध्ये, ह्याच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? लेटर आले. कसलं? ठीक आहे. म्हणजे तुमचं या म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषापाठी एका महिलेचा हात असतो, तर त्या आमच्या दृष्टिकोनातून तुम्ही आहात. कारण काम खरंच छान चालू आहे. सर्व स्तरातून कामाचं हे होत असतं, प्रशंसा होत असते ते. ठीक आहे ताई, आपला नवरा समाजसेवेसाठी अविरतपणे वरळी सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये, मंडळांमध्ये, इकडे हॉस्पिटल, इकडे तिकडे सगळं, तर घरी कधी चिडचिड होत नाही की यार ह्यांचा फोन कंटिन्यू बिझी असतो, बरोबर? हा, म्हणजे मनोज परबना फोन करायचं म्हटलं तर 15 मिनिटं फोन करावा लागतोच. हा, मग ह्याच्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? काय व्यवसाय करता आपण? अच्छा, चपाती. म्हणजे चपाती काय पोळी भाजी केंद्र आहे की? हॉटेल, मोठ्या मोठ्या हॉटेलला द्यायचा. आता जागृतीचा एवढा मोठा परिवार आहे, बरोबर? आज एवढे मोठे जागृतीचे रक्तदाते आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की हे काम अजून कुठपर्यंत गेलं पाहिजे? परिवार खूप मोठा आहे आणि तुम्ही तो एवढ्या वर्ष प्रेमाने सांभाळतही आलेले आहात. ते तुम्हाला काय अपेक्षा आहेत की हा परिवार कुठपर्यंत मोठा झाला पाहिजे, पुढे यांनी कसं काम केलं पाहिजे, ह्याच्यात तुमचं मनोजींना काही मार्गदर्शन असतं का? त्यांची पण आहे इच्छा की अजून काहीतरी व्हावं त्यामध्ये, पण या सगळ्या गोष्टींना ना थोडंसं पॉवरची पण गरज असते. हो, जर आपल्याकडे जर पॉवर असेल ना तर खूप काही करता येतं, आणि जर पॉवर नसेल तर काय, आपण लिमिटेडच राहतो. बरोबर आहे. नक्कीच काम तर तुमचं पुण्याचं चालू आहे. मनोजजी, गेल्या आमदारकीला वरळीमध्ये तुमच्या नावाची चर्चा फार चालू होती. अनेक न्यूज चॅनलवरती तुमचं नाव झळाळत होतं की मनोज परब यावेळेस आमदारकीसाठी लढणार, म्हणून लढणार. तर राजकारणात खरंच इंटरेस्ट आहे की कसं काय? गेल्या आमदारकीला माझ्या नावाचं एक क्लिप व्हायरल झालं होतं की मनोज आमदारकी लढणार करून. काही माझे हितचिंतक, काही समर्थक रक्तदात्याने त्या बाईट दिल्या होत्या आणि त्या प्रकारे हे झालं होतं. इलेक्शन लढायचा मी गेल्या काही वर्ष विचार करतच होतो की इलेक्शन लढायचं, की आमदारकी ही ठरवलं नव्हतं की आमदारकी लढवायची, पण ते क्लिप व्हायरल झाली होती. पण कॉर्पोरेशन लढायचं हे ठरलंच होतं की यावेळी मी कॉर्पोरेशन लढणार करून. कॉर्पोरेशन लढण्याचं कारण जे असं होतं, कॉर्पोरेशन लढणं म्हणजे येती जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे ती, त्याबद्दल बोलताय तुम्ही? हां, येतं. लढण्याचं बी कारण असं होतं
की आज आपल्याला करायचं खूप काय आहे, परंतु त्या करण्यासाठी आपल्याकडे काही पॉवर पाहिजे, राईट्स नाही आहेत. त्यामुळे खूप अडचण येते. आज समाजसेवा करत असताना 33 वर्ष खूप परिश्रम करावा लागले. हे सगळं 33 वर्ष गाडा खेचण्यामध्ये आर्थिक एवढे प्रॉब्लेम्स येतात. रक्तदात्यांची परिस्थिती तेवढी तगडी नाही आहे, तरी ते खिशाला त्रास देऊन वगैरे ही संस्था चालवतात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मग कुठेतरी प्रश्न पडतो की आपण लोकांपर्यंत पोहोचत नाही, जी गरजा आहेत लोकांच्या ते आपण पूर्ण करू शकत नाही. मग त्यासाठी काहीतरी आपल्याकडे पॉवर पाहिजे. म्हणून आम्ही विचार केला, काही रक्तदात्यांनी हितचिंतन की म्हणून यावेळी आपण या कॉर्पोरेशन लढायचा विचार करू. अच्छा, म्हणजे मुंबई महानगरपालिका काही असं विशिष्ट प्रभाग किंवा काही असं काही निवडलंय का? कसं 196 वळी विधानसभेमध्ये 196 आहे. तिकडे मी पूर्वीपासून 196 साठी लढायचा विचार करतो, का माझे तिकडे बऱ्यापैकी मित्र आहेत. आता वळी विधानसभेमध्ये सगळीकडे मित्र आहेत, पण मी सुरुवात बऱ्यापैकी त्याच गोष्टीचा विचार करतो, 196 मध्ये लढायचं. 196 मध्ये सुभेदार नगर, मायानगर, प्रेमनगर, सिद्धार्थनगर, आनंदनगर, वळी पोलीस कॅम्प, शमा क्वार्टर्स, शिवाजीनगर, वळी बिडीचाळ, असे अनेक भाग त्यामध्ये येतात. आणि त्यामध्ये बऱ्यापैकी माझे मित्र आहेत. आणि ह्या मित्रांचे संबंध तिथे खाली संबंध आता वळीमध्ये सगळीकडे आहेत, पण तिकडे बऱ्यापैकी रक्तदाते असल्यामुळे मी विचार करतो की तिकडे आपण लढूया करू. अच्छा, म्हणजे तुमची तिकडे यंत्रणा तयार आहेत. हा, अच्छा, हा. आणि पण मग तो वॉर्ड तर राखीव, महिला राखीव म्हणून झालेला. हो बरोबर. पुरुष असला तर मी लढणार होतो, पण आता महिला झाल्यामुळे मी माझी पत्नी प्रतिभा यांचं नाव सुचवलं पक्षाकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे, वरिष्ठांकडे नाव सुचवलं आहे. आणि ते प्रयत्न करतात. शेवटला पक्षप्रमुखांचा निर्णय आहे, त्यांच्या निर्णयाचा असेल त्या निर्णयाचे फायनल होईल. अच्छा, ठीक आहे. म्हणजे यावेळेस हे ठरलंय की आपण लढायचं करू. ठीक आहे, कारण आम्ही खूप वर्ष ऐकत आलो की मनोज परब ह्या वर्षी इलेक्शन लढतील, मनोज परब त्या वर्षी इलेक्शन लढतील, मनोज परब आमदारकीला उभे राहणार आहेत वगैरे वगैरे. पण मनोज परब, चला ठीक आहे. ह्याच्या आधी बी एकदा लढायचा विषय आला होता, पण त्यावेळी काही जवळच्या मित्रांनी थांबवलं की बाबा तू लढू नकोस, मनोज ह्यावेळी थांब, जरा हा माणूस लढतोय. मनोजजी, निवडणुका जेव्हा येतात, निवडणुकीच्या 5-6 महिने आधी खूप चर्चा चालते, मनोज परब आमदारकीला उभं राहणार, नगरसेवकला इकडून उभं राहणार, तिकडे हे येते. पण मग अशी काय घटना घडते की इलेक्शनला तुम्ही सामोरे जात नाही? ह्याच्या आधी बी इलेक्शन लढायचं आम्ही ठरवलं होतं की मी उभं राहायचं करून, पण काही पॉलिटिक्सवाल्यांचं असं, काही राजकीय लोकांचं असं म्हणणं होतं की म्हणून तू या राजकारणामध्ये पडू नको, तुझा समाजसेवा खूप चांगला आहे, तुझी समाजसेवेच्या ह्याच्यामध्ये प्रतिमा खूप चांगली मेंटेन राहिली आहे. त्यामुळे ते अशा प्रकारे मला रोखण्याचा प्रयत्न करत होते. तर ह्यावेळी सुद्धा, आता काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, ह्यावेळी सुद्धा आता काही राजकीय लोकांनी सांगितलं ह्याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये की मनोज, त्यांना कळालं आहे की मी कॉर्पोरेशन यावेळी लढणार आहे करून. मी असं नाही म्हणत आहे की मी कॉर्पोरेशन लढल्यानंतर मी काय त्यांना हरवेन किंवा जिंकेन, तो नंतरचा भाग आहे. पण त्यांना असं वाटत होतं की मनोज ह्या राजकारणातच येऊ नये करून. तर मला फक्त त्या राजकीय लोकांना एवढंच म्हणायचं होतं की जर आमच्यासारख्या लोकांनी नाही यावं राजकारणामध्ये, तर तुम्हाला ज्या गोष्टी भेटलेल्या आहेत, म्हणजे ज्या हुद्द्यावर तुम्ही बसल्यात, लोकप्रतिनिधी म्हणून तुमची निवड आहे एक, त्या प्रकारे जर तुम्ही त्या सत्कार्याचं काम केलं तर आम्हाला त्या भागामध्ये जायची गरज पण नाही. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की राजकारण्यांनी त्यांचं कर्तव्य जर पार पाडलं तर आपल्यासारख्या समाजसेवकाची ह्या राजकारणाच्या यायची आवश्यकता नाहीये. फार चांगला मुद्दा मांडला तुम्ही इथे, की त्यांनी त्यांची कामं जर प्रामाणिकपणे केली तर तुम्हाला या क्षेत्रात येण्याची काही गरज नाही. मनोजजी, मला सांगा, जागृती चॅरिटेबल ट्रस्टची उद्दिष्ट काय आहेत? जागृती चॅरिटेबल ट्रस्टचे उद्दिष्ट आहे की जेवढ्या जास्तीत जास्त रुग्णांना या संस्थेच्या मार्फत कशा प्रकारे मदत होईल, म्हणजे आर्थिक असू दे किंवा अन्य इतर काही प्रकारे मदत मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ समजा आता बऱ्याचशा गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टीला पैशाची आवश्यकता असते. म्हणजे तुम्हाला एखादा रक्त तपासायचं आहे, सोनोग्राफी करायची आहे, MRI करायचं आहे, CT स्कॅन करायचं आहे, जे काही करायचं आहे त्या सगळ्या गोष्टींना पैशाची आवश्यकता असते. मग आम्ही ह्या सगळ्या गोष्टी
त्यांना कशा प्रकारे मदत मिळतो. एखादे सरकारचे काही धोरण आहे, सरकारचे काही स्कीम आहे, त्या स्कीममध्ये नाही बसत असलं तर मग आम्ही आर्थिक मदत त्यांना आमच्या संस्थेच्या मार्फत करतो. अच्छा, म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्याकडे सिटी स्कॅन करायला आला किंवा MRI साठी, त्याला जर डॉक्टरने रेफर केलं की बाबा MRI करायचंय आणि त्याच्याकडे पैसे नसतील, तर तो तुमच्याकडे आला तर आपल्याकडे ते कसं होतं, म्हणजे ते पूर्णपणे फ्रीमध्ये होतं की अल्प दरामध्ये होतं? नाही, आपण होईल तेवढं त्यांना ज्या MRI किंवा सिटी स्कॅनचे जे काही चार्जेस असतील हा, ते देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. किंवा कधी कधी असं होतं की त्या रुग्णापैकी लोक म्हणतात की आमच्याकडे थोडे आहेत, तुम्ही थोडे द्या. अच्छा, अशा प्रकारे केलं जातं. मला जर तुमच्या संस्थेकडून मदत हवी तर त्यासाठी मला काही लेखी अर्ज करावा लागतो? कारण इतर संस्थांमध्ये सर्वीकडे एक पद्धत असते की बाबा लेखी अर्ज करा, त्याला मेडिकल रिपोर्ट लावा, तर तुमच्याकडे काय पद्धत आहे? नाही, आता मला तरी असं आठवतं की 33 वर्षामध्ये अशी कधी वेळ आली की तुम्ही आम्हाला पहिला अर्ज करा. अर्ज केल्यानंतर आम्ही ठरावमध्ये असं होईल की तुम्हाला मदत करायची, किती टक्के करायची, नाही करायची. पण तसं नाही वेळ आहे. काय बऱ्यापैकी सगळीकडे रक्तदाते आहेत वळीच्या भागामध्ये, आणि तिकडनं एखादा रुग्ण आला की तिकडची डिटेल्स आम्हाला भेटते की ह्याची काय ऍक्च्युअल कंडिशन काय आहे, आणि मग त्यानंतर ठरवून आम्ही त्या क्षणाला त्या विभागातून की अपडेट त्या घेतो, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, अपडेट घेतो. खरंच त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती खलाशीची असेल तर तुम्ही तो आम्ही त्या निर्णय घेता की बाबा नाही, आपण ह्या कुटुंबाला मदत केली पाहिजे म्हणून. बरोबर. अतिशय छान उपक्रम आहे. कधी कधी काय होतं की काही संस्था ह्या पेपरवरती काम करतात. हा, पण तुमच्या बाबतीत थोडासा तो विषय वेगळा आहे. तो प्रॅक्टिकली बरोबर. आता तुमच्या बोलण्यातून ते जाणवते आणि बऱ्यापैकी पाहिलेलंही आहे, मी स्वतःही पाहिलेलं आहे. त्यामध्ये या सर्व गोष्टी करताना जो काही जे तुम्ही बोलता की मी ह्यांना ही मदत केली किंवा त्यांना त्या आर्थिक मदती केल्या किंवा हॉस्पिटलसाठी केल्या, ह्याच्यासाठी पैसे जो काही निधी येतो, हा निधी तुम्ही कसा गोळा करता किंवा संस्थेला निधी कसा येतो? 33 वर्ष जर तुम्ही चालवलं तर 33 वर्ष तुम्ही काय बलाढ्य धनाढ्य नाही आहात. बरोबर. हा, मग तो निधी तुम्ही कसा गोळा केला? 33 वर्ष हे सगळे आर्थिक जेव्हा विषय येतो त्यावेळी आम्ही एखादा कार्यक्रम, ऑर्केस्ट्रा असो, लकी ड्रॉ असो, काही ना काही तिकीट वगैरे खपून वगैरे अशा प्रकारे चॅरिटी करून त्या प्रकारे रुग्णांना मदत केली गेली आहे आतापर्यंत. आणि खरोखरच असे काही काही प्रसंग आले त्यावेळेला की एखाद्या रुग्णाला बऱ्यापैकी पैसे खर्च झाले, आणि ह्या स्कीम वगैरे म्हणजे जे महात्मा फुले यांच्यावर असे काही स्कीम होत्या ते पूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही चालत, राजीव गांधी स्कीम वगैरे. आणि त्यावेळेस मग त्या पेशंटच्या लिमिटच्या बाहेर पैसा खर्च झाल्यानंतर मग त्याला मदत कशी करायची. आम्ही अनेक ठिकाणी पैसे मागायलाही की समजा काही मोठी मोठी लोक वळी विधानसभेमध्ये आहेत, बऱ्याचशा लोकांकडे अशा अनेक वेळा पैशाची काही मदत मिळते, बऱ्यापैकी मदत होत नाही. मग आम्ही अशावेळी काही करायचो की बाबा एखादा कुठनं इंटरेस्टने वगैरे त्या कुटुंबाला कशी मदत झाली. इंटरेस्ट म्हणजे व्याजाने. अच्छा. हा, त्याचं कारण काय होतं की आम्ही असं म्हणजे वेळ प्रसंगी व्याजाने पैसे घेऊन रुग्णांना मदत केली. आणि असे कित्येक प्रसंग आहेत आमच्याकडे, आणि त्या रुग्णवाहिकेतल्या लोकांनाही माहिती आहे. आणि मग ह्याचं व्याज कोण भरतं? ही संस्थेचे रक्तदाते भरतात. संस्थेचे रक्तदाते भरतात, सभासद म्हणा किंवा काय म्हणा. अच्छा. कारण अशी एकत्र अमाऊंट अशी रक्तदात्यांकडे बी नाहीये की ते तेवढे श्रीमंत नाही, सामान्य कुटुंबातली सगळे ऑलमोस्ट मुलं आहेत. त्यात वेळेत वेळ काढून ते छोटं मोठं मदतही करतात, आर्थिक मदतही करतात. पण जे एखादा मोठा भार आलं त्यावेळी मग अशा काहीतरी प्रसंग उठला. अतिशय छान उपक्रम आहे हा की बाबा त्या रुग्णाला आजार बरा होईपर्यंत आपण त्याला ती मदत केलेली असते. नाही तर हल्लीच्या काळात कसं होतं की रुग्ण हयात नसतो आणि त्याच्यानंतर एखाद्या संस्थेची मदत त्याला 6 महिन्यानंतर तो चेक आलेला असतो. बरोबर. अतिशय चांगलं आहे तुमचं ह्या. तर मनोजजी, ह्या सर्व गोष्टींसाठी निधी जो लागतो हा निधी कसा उभा करता तुम्ही? वरळीतले राजकीय नेते, हितचिंतक, मित्रपरिवार, व्यापारी आणि जागृतीचे सगळे रक्तदाते हे सर्व मिळून ती निधी गोळा करून या रुग्णांच्या सत्कार्याला वापरतात. अच्छा. मनोजजी, मागच्या 33 वर्षामध्ये संस्थेकडून जी काही तुम्ही रोजच्या रोज मदत तर रक्तदानात या व्यतिरिक्त काही आरोग्य क्षेत्रामध्ये काही मोठी कामं केलेली आहेत का संस्थेने? काही रुग्णांना काही मोठी मदत किंवा काही स्पेशल केसेस अशा ज्या तुमच्याकडे आल्या, तर अशा वेळेस तुम्ही कशा त्या हँडल केल्या, त्याबद्दल काही उदाहरणं द्याल का? तर असे काही अनुभव आले आहेत की काही रुग्णांचं म्हणजे ते 19,50,000 जो रुग्ण होता त्याला 13 लाख रुपये भरल्यानंतर त्याचे 6.5 लाख रुपये बॅलन्स होते,
हा. मग तिकडच्या मॅनेजमेंटशी जाऊन आम्ही अनेक लोकांकडे, ते लोक गेले काय कुठनं मदत झाली, मग मॅनेजमेंटकडे जाऊन आम्ही तिकडे बसून त्या गोष्टीसाठी तडजोड करून फक्त 25,000 रुपये भरून त्यांचे जे चेह होतं, जे बॉडी होती, अच्छा, म्हणजे 6.5 लाखापैकी फक्त 25,000 25,000 रुपयात रुपये आपण ती बॉडी परत घेऊन आलो. त्यावेळी त्या लोकांनी अच्छा. लेखी स्वरूपामध्ये माझ्याकडनं एक बॉन्ड लिहून घेतलं की येणाऱ्या काळात तुम्हाला हे द्यावे लागतील. मग मी तिकडे ते लेखी लिहून दिलं, पण त्यानंतर त्यांच्याकडनं काही माझ्याकडे ते अच्छा, ओके. अशी काही अजून उदाहरण आहेत की हा. त्यानंतर नानावटीमध्ये बी सेम केस होती, 3.5 लाखाची होती. ग्लोबल हॉस्पिटलला एक 3.5 पावणे 4 लाखाची होती. मी काही न पैसे देता तशा गोष्टी केलेल्या आहेत. आणि हे ऍक्च्युअली बघायला गेलं तर हे सगळं लोक होऊ शकतं, करायला गेलं तर राजकीय लोक बी करू शकतात, पण ते कळत नाही की ते लोक का करत नाहीत. हा, म्हणजे मनोज परब झोपडपट्टीवासियांसाठी सुद्धा लढताना बघितलेलं आहे. तर हा काय विषय आहे की बऱ्यापैकी तुम्ही म्हणजे ज्यांच्यावर अन्याय होतोय, मग तो आरोग्याच्या विषयात असो किंवा मग सर्वच विषयांमध्ये होतो, तर काय विषय नेमका हा? माझा उद्देश एकच आहे की कुठेही अन्याय होत असेल किंवा कोणालाही मदत होत नसेल तर तिकडे जाऊन आपण आपल्या पद्धतीत कशा प्रकारे मदत करता येईल. मग ते स्लम असू दे किंवा इमारत असू दे, कुठेही असू दे, जी लोक अडचणीत आहेत तिकडे माझा स्वभाव आहे की मी तिकडे जाऊन तिकडे काही ना काही माझ्याकडनं काही ना काही मदत करता येईल तेवढं मी करून देता. ह्या सगळ्या प्रवासामध्ये लोकांची तुम्हाला साथ कशी लाभली? ह्यामध्ये बऱ्यापैकी चांगली लोक भेटली की ज्याने मला खरोखर 33 वर्षे सहकार्य केलं, माझ्यावरती विश्वास ठेवला. जे काम मी हातात घेतलं त्या कामासाठी म्हणजे त्याने हातभार लावलं. मग ते आर्थिक असेल किंवा अशी अंगमेहनत असेल, प्रत्येक गोष्टीत त्याने मला मदत केली. त्यामध्ये काही ठिकाणी वाईट अनुभव बी आला की म्हणजे चांगलं करत असताना बी काही लोकांनी छोटं मोठं काही हे केलं असेल, म्हणजे क्वचित कमी लोक असतील. जो तुम्ही निर्धार केला तो पूर्ण यशस्वी केला, म्हणून लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे की बाबा मनोज परब जेव्हा एखाद्या विषयात पडतात तर तो विषय ती मदत म्हणा किंवा तो विषय म्हणा, ती केस म्हणा, पूर्णत्वास नेतात. म्हणून लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे आणि एवढी लोक तुमच्या पाठीशी असतात, असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर. असे बरेच मोठे ऑपरेशन्स वगैरेच्या काही केसेस आपल्याकडे आले की बाबा रुग्णाला मदत पाहिजे, तर त्यावेळी लिव्हरचे काही एक लिव्हरचे बच्चू होता, त्याला काहीतरी 17 लाख रुपयाची ऑपरेशनचं खर्च सांगितलं होतं. छोटं. त्यावेळी त्याचं वय होतं एक मला वाटतं 4-5 वर्षाचं होतं. त्याला आपण 1,20,000ची मदत केली. दुसरा एक पेशंट होता, त्याला 1 लाखाची मदत केली. आणि एक मोठं ऑपरेशन 7.25 लाखाचं SRCC ला होतं. त्या ऑपरेशन त्याला 7.25 लाख, ते 3 महिन्याचं बाळ होतं. 3 महिन्याचं त्यांचं हार्टचं ऑपरेशन होतं आणि त्याला 7.25 लाख रुपये ऑपरेशनचे खर्च सांगितलं होतं. मग तिकडच्या ज्या मॅनेजमेंटशी वगैरे बोलून त्याला पूर्ण मोफत ऑपरेशन करून आपण दिलं ते 7.25 लाखाचं. बरं, असे बरेच उपक्रम आहेत जे जागृती चॅरिटेबल ट्रस्टने, बरेचसे असे कुटुंब आहेत ज्यांचे लहान लहान मुलं आहेत, त्यांच्या घरामध्ये खरं आर्थिकचं बळ व्यवस्थित नसल्यामुळे तिकडे त्यांना कशा प्रकारे मदत करतं. LICच्या पॉलिसी वगैरे संस्थेच्या मार्फत काढून दिली. LICच्या पॉलिसी म्हणजे कोणाच्या कुटुंबाच्या की त्या बच्चूच्या नावावर म्हणजे. आणि ह्याचे प्रीमियम कोण भरतं? संस्था भरायची. संस्था एक वेळा 10,000 रुपये असे बरेच बच्चू लोकांच्या वन टाइम टाकून दिलेले होते. काही ठिकाणी ते प्रति 3 महिन्याने पैसे भरायचे, ती संस्था पैसे भरत होती. म्हणजे कुटुंबाला रुपये कुठे भरायला लागायचं नाही. मग त्याचं प्रीमियम, त्यांचं जे काही मॅच्युरिटी येतात त्यांना भेटलेली आहे बऱ्यापैकी. म्हणजे हे पूर्ण तो टर्म पूर्ण कंप्लीट आल्यानंतर त्यांना त्याचा त्यांचा लाभ भेटलेला. त्याचे जे काही पैसे भरायचे असायचे ते संस्था भरत होती. मनोजजी, एखाद्या संस्थेचं काम करताना एक कार्यक्षेत्र ठरलेलं असतं की बाबा मी वरळीपुरतं काम करीन, मी मुंबईपुरतं काम करीन किंवा मी महाराष्ट्रापुरतं काम करीन. तर अशा काही प्रसंग आलेत का की जेव्हा तुम्हाला वरळीच्या बाहेर जाऊन काम करता आले, सामाजिक काम? हो, आले. आणि जे यशस्वी झालेले आले ना. आम्ही 92 साली संस्था उघडली. संस्था जेव्हा आम्ही 92च्या संस्थानंतर 95ला रक्तदान घेतलं आणि 96ला आमच्याकडे रणजित कुमार चौधरी पटनावरनं एक रुग्ण आलं होतं. अच्छा. 1996च्या दरम्यान त्याला बोन मेरोचं प्रॉब्लेम्स होतं, त्याला ब्लड कॅन्सर होतं आणि त्याला बोन ट्रान्सप्लांटचं त्याचा भाऊ विकी करून होता, तो बोन देणार होता. आणि त्या काळामध्ये 96च्या दरम्यान
5.5 लाख रुपये त्याला खर्च होतो त्यावेळी त्यावेळी. 96 आणि त्यांची त्या पेशंटची आणि आमची गाठभेट कशी आली की ऑलमोस्ट मुंबईतल्या रक्तपेढीमध्ये प्लेटलेट ब्लड देण्यासाठी ही संस्था ऑलमोस्ट लोकांना माहिती आहे. तर तिकडच्या रक्तपेढी त्याला प्लेटलेटची गरज होती. मग तिकडच्या रक्तपेढीमधनं आमच्या त्याला आम्हाला फोन आले होते, समजा किंवा अशाचे निरोप आहे, अशाच्या ठिकाणी जा आणि तिकडे तुला ही लोक मदत करतील. तर त्या दरम्यान आमचे रक्तदाते त्यांना प्लेटलेट द्यायला जायचे आणि नंतर मग त्यांची जी संवाद वाढल्यानंतर रिलेशन आल्यानंतर त्याने सांगितलं की माझा बोन मेरोचं ट्रान्सप्लांट आहे आणि अमुक अमुक खर्च. आणि परिस्थिती एकदम बिकट होती. एकदम बिहारमधनं आला होता तो, पटना या ठिकाणावरनं आला होता. आणि मग आमच्यासाठी बी तो उपक्रम नवीन होता. आर्थिक जो होता तो, आम्ही रक्तदान करायचो कारण आर्थिक मदत तेव्हा आमची सुरू झाली नव्हती. छोटी मिळायची, 200 500 होतं. आणि मग ह्या रुग्णाला कशी मदत, आणि एवढी मोठी मदत कशी करणार. मग आम्ही एका दिवसात मीटिंग लावली आणि म्हणलो काय करता येईल आपल्याला ह्यासाठी. मग आम्ही एक आठवड्यानंतर एक ऑर्केस्ट्रा ठरवलं, म्युझिकल स्टार नाईट करून ऑर्केस्ट्रा ठेवलं. आणि त्या आठवड्याभरामध्ये आम्ही 52,000 रुपये जमा केले. अच्छा, मग ते चॅरिटी फंड मधून ऑर्केस्ट्रा तिकीट सेलिंग मधून जे पैसे आले. ओके. आणि मग ते 52,000 रुपये मग सगळं ते ऑर्केस्ट्रा वगैरेचे खर्च करून 40,000 रुपये त्यामध्ये नफा झाला. 40,000 रुपये नफा झाल्यानंतर ते 40,000 रुपये आम्ही त्या रणजित कुमार चौधरीच्या शस्त्रक्रियेसाठी. ही तुमची सर्वात मोठी पहिली सुरुवात मदतीची मोठ्या रकमेची. त्यानंतर मग असे बरेच रुग्ण यायचे. मग त्यांच्यासाठी आम्ही लकी ड्रॉ, ऑर्केस्ट्रा, तिकीट संपवणं वगैरे अशा प्रकारे काही ना काही करत असतो की जेणे की आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू, त्यांना काही ना काही मदत करू अशा प्रकारे. आणि अशा सगळ्या गोष्टी असताना गुजरातमध्ये जेव्हा मोठ्या प्रमाणात भूकंप झाला त्यावेळी कच्छ गुजरातमध्ये कच्छ आणि भरूचला त्यावेळी आम्ही जागृतीने एक दिवस पूर्ण रॅली काढली. आणि रॅली काढून त्यावेळी काही 55-60 रुपयाच्या आसपास जमा केले. मग त्या जमा केल्यानंतर मग त्याचं ब्लँकेट, पाणी, बिस्किट, जुने कपडे बी आम्ही गोळा केले होते. पण असं ऐकण्यात आलं की कपडे खूप प्रमाणाच्या बाहेर झाले तिकडे. मग ते कपडे आम्ही ते चिंदीवाल्यांना बोलून ते त्यांना दिले. त्याचे जे पैसे आले त्यामध्ये परत आम्ही या साहित्य घेतलं. आणि मग आम्ही गुजरातला जाऊन आमची जागृतीचे ब्लड डोनर इकडनं टेम्पो घेऊन, आमच्या संस्थेचे मेंबर्स आहेत त्यांचे टेम्पो होते, ते सगळे टेम्पो घेऊन गेलो आम्ही तिकडे. स्वतः आम्ही जाऊन काम केलं. आठवडाभर आमचे रक्तदाते तिकडे काम करत होते प्रत्यक्ष त्या गुजरातमध्ये. म्हणजे असं 1-2 दिवस आठवडाभर तिकडे काम केलं. सगळं वाटून झाल्यानंतर परत आम्ही मुंबईत आलो. अच्छा, आता असंच म्हणजे भूकंप एक नैसर्गिक आपत्ती होती. अशीच आपल्या महाराष्ट्रावरती म्हणजे अनेक संकट आपत्ती येऊन गेली. तर कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचा काळ हा जागृतीने कसा पाहिला आणि जागृतीने त्यावेळेस काय रूप होतं जागृतीचं. बरोबर. कोरोनाच्या काळामध्ये नेमकं हे सगळं एक असं वाटलं होतं की 2-4 दिवसाचा विषय आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की एवढं महिने एवढं वर्ष खेचलं जाईल. बरोबर. हो. तर त्या काळामध्ये ना असे 2 दिवस 4 दिवस आठवड्यानंतर ना एक चित्र पाहिलं वळी नाक्यावरती. बरीचशी अशी गरीब म्हणजे जे बेवारीस वगैरे आहेत अशी फिरत राहायचे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत कुठे कोण जेवण वगैरे काही प्रकार भेटत नव्हतं. मग आम्ही लोकांनी जे पाहिल्यानंतर आमचे काही रक्तदात्याने आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण सगळे छोटं मोठं जमा करूया आणि जे फुटपाथवर लोक राहत आहेत, असे रस्त्यावर राहत आहेत, त्यांना आपण काही ना काही अन्नदान करूया. मग अशा प्रकारे आम्ही तो उपक्रम चालू केला. आणि उपक्रम चालू करत असताना थोडं करत असं वाढवलं. 30,000 लोकांना आम्ही कोविड काळामध्ये 30,000 लोकांना जेवण बनवून दिलं. अच्छा. म्हणजे स्वतः किचन एका ठिकाणी एका मित्राची जागा होती, त्याने ती आम्हाला ती जागा वापरण्यासाठी दिली. एकदम अशा लोकांना दोन्ही टाइम आपण दोन्ही टाइम जेवण वळीच्या बाहेर म्हणजे विरार पासून सगळीकडे आपण जात होतो. असं का वळीतच नाही, ते जेवण 2 टाइम देत होतो. आपले रक्तदाते सगळे पॅकिंग करून पासून सगळ्या गोष्टी देत होत्या. आणि 2,500 लोकांना जेवण दिलं होतं. बरं, त्या काळामध्ये एक गोष्ट 2,500 2,500 लोकांना राशन दिलं आणि 30,000 लोकांना जेवण दिलं. अच्छा, म्हणजे 2,500 कुटुंबांना तुम्ही राशन दिलं, पॅकिंग. बरोबर. त्यावेळेस रोजीरोटी सर्व बंद होती, प्रॉब्लेम. आणि सगळीकडे अशा प्रकारे संस्था. बरं, भारतामध्ये जेव्हा
कोविडचा हा प्रकार जेव्हा वाढला तर भारतामध्ये मुंबई ही रेड झोनला होती. होती. मुंबईमध्ये वरळी रेड अलर्ट होता. हा. पण त्या वरळीमध्ये एकमेव अशी संस्था होती जी कुठलीही सरकारकडनं कुठलीही मदत येत नव्हती. सरकारने स्वतःच्या खिशाला त्रास देऊन सगळ्यांनी आपापल्या पोटाला चिमटा घेऊन त्या सगळ्या गोष्टी जमा करून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्या वेळामध्ये एक दुसऱ्याची माणसं बोलत नव्हती, की लांब राहायची, कोणी कोणाजवळ जात नव्हतं. त्यावेळी अनेक असे रुग्ण आहेत, सोशल डिस्टन्स असे अनेक रुग्ण आहेत. त्या रुग्णांना आपण कोविड वॉर्डमध्ये जाऊन भेटत होतो, ऍडमिट करत होतो. मला तर अनेक वेळा डॉक्टरांनी सांगितलं होतं की बरं तुमच्या जीवाला धोका आहे. तर मी त्यांना रिक्वेस्ट करून अनेक रुग्णांना, माझ्याकडे असे कित्येक रुग्ण आहेत की ज्यांना मी स्वतः जाऊन भेटलेलो आहे. असे म्हणजे की फक्त बोलत नाही. वळी भागामध्ये, वळीच्या बाहेरच्या भागात एखाद्याला कळालं की बरं या माणसाला भेटायचं, हा मनोज जातो भेटायला, तर मला येऊन निरोप भेटा. मग मी जाऊन त्यांच्या रुग्णांना भेटायचो, त्यांना फोनवर बोलणं करून द्यायचो. म्हणजे मेंटली डिस्टर्ब होते पेशंट. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तो हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट आहे, ठीक आहे, तिथे त्या वॉर्ड मध्ये जाऊन तुम्ही त्या लोकांना भेटून अनेक रुग्णांना इव्हन कित्येक असे ऑफिसर आहेत ज्यांना आपण जाऊन ऍडमिट केलेले आहे शासकीय यंत्रणे. आणि सुरुवातीला पोलीस खातं बी त्यावेळी करून, पोलीस खातं बी स्वतःना त्यांनाही पटलं की नाही ही संस्था खरोखर काम करते आहे. मग असे पोलिसांकडे एखादं इन्सिडेंट आलं तर ते पोलीसवाले आपल्याला फोन करायचे व अमुक ठिकाणी जायचे. मग आपली 2-3 गाड्या ठेवल्या होत्या आपण मोफत, जे आपल्या मित्रांचे आपल्या रक्तदात्यांचे टॅक्सी आहेत, त्या टॅक्सी ठेवल्या होत्या रुग्णांना सोडायला आणायला वगैरे. या सगळ्या गोष्टी संस्थेच्या मार्फत सगळं मोफत चालू होतं त्याच्यातून. अच्छा, म्हणजे नंतर ते शेवटला मग ज्या स्थलांतरित होत होती लोक, इकडनं मुंबईच्या बाहेर जात होते गावी, मग त्यांना कुठे स्टेशनला सोडण्यासाठी वगैरे असे बी आपण उपक्रम केले की चला ह्यांना आता साधन काही नाही जाण्यासाठी, मग आपली टॅक्सी आहेत तर त्यांना जेवढं होईल तेवढं सोडा करून. अशा प्रकारे संस्थेने खूप सत्कार्य काम केलं. यावेळेस सर्वच मुलं पळाली, सगळे एकूण एक मुलांनी मेहनत घेतली लिमिटच्या. म्हणजे त्यांना सॅल्यूट मारलं पाहिजे. जीवाला धोका. आता तो खरं हे रोग होता की खोटं ते माहीत नाही, परंतु सगळीकडे चित्र एकदम घाणेरडं होतं, वातावरण एकदम बेकार होतं. त्यातही ती मुलांनी रिक्स उचलून येत होते आणि बिचारे काम करत होते. मनोजजी, तुमच्या या सामाजिक काम जे वरळीतल्या लोकांनी बघितलं, ह्याच्यातून तुम्हाला काही सामाजिक बदल किंवा काही परिणाम जाणवतो तुम्हाला ह्याच्यातून? हो, बऱ्यापैकी जाणवतं की हा उपक्रम करत असताना वळीमध्ये अनेक ठिकाणी म्हणजे हा सामाजिक कामासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावतात तरुण. म्हणजे एका वेळी की जिकडे रक्तदान करताना विचार करायचे, आज प्रत्येक ऑलमोस्ट कुटुंबामध्ये रक्तदान करतात आणि सामाजिक बांधिलकी लोकांमध्ये आहे. म्हणजे हे खूप फरक पडला ह्या गोष्टीमुळे, आपल्या ह्या सगळ्या ह्याच्यामुळे. आणि आपल्याला सगळे एक करून असे जुळत आहेत मनापासून. या उपक्रमामध्ये महिलांचं मोठं योगदान आहे. महिलाही देखील रक्तदान करतात आणि बरेचसे कुटुंब या संस्थेला जोडलेले आहेत रक्तदानासाठी, सामाजिक कामासाठी. मनोजजी, आतापर्यंत संस्थेने एकूण किती बॉटल्स, म्हणजे रक्तदानाच्या बॉटल्स किती दान केले असतील, किती अंदाजे? आतापर्यंत रक्तदान शिबिर, अनेक रक्तदान शिबिर आयोजित केले आहेत. म्हणजे महिन्याला 2, महिन्याला 3, महिन्याला 4, महिन्याला 5 अशा प्रकारे म्हणजे वारंवार रक्तदान शिबिर करत वार्षिक आपण 1400 ते 1500 रक्तदान करतो. वार्षिक 1400 शिबिराच्या मार्फत करतो. आणि 33 वर्ष आपण ह्या सगळ्या गोष्टी राबत असताना एक 50,000पेक्षा अधिक आपण संस्थेच्या मार्फत रक्तदान केलं. 50,000पेक्षा अधिक बॉटल्स आपण वळी आणि वळीच्या बाहेरच्या मंडळांना, जागृतीला जे जॉईंट आहेत त्यांना मिळून आपण अशा प्रकारे शिबिर, आपण वारंवार कुठे ना कुठे शिबिर करत असतो. बरोबर. वळी असू दे, कोळीवाडा असू दे, दादर असू दे, माहीम असू दे, कुठेही आपण शिबिर, संस्था जागृतीचे निगडीत जे संस्था आहेत, मंडळ आहेत, त्यांच्याशी टायअप करून आपण शिबिर करतो. ते 1400 ते 1500 प्रति महिना वार्षिक प्रमाणे आपण 33 वर्षे रक्तदान शिबिरचा गाडा खेचतो. मनोजजी, आतापर्यंत संस्थेने एकूण किती निधी, अंदाजे किती निधी या समाजसेवेसाठी काही डोनेट केलेला आहे, खर्च केलेला आहे? एकूण निधी रुग्णांसाठी संस्थेने मदत केली आहे 65 लाखाच्या आसपास. किती? 65 लाखाच्या आसपास. 65 लाखापर्यंत. अच्छा. 33 वर्षामध्ये. अच्छा. ते आणि मला सांगा की हे 65 लाख कुठे कुठे कसे, म्हणजे कशा प्रकारे खर्च झाले ते, म्हणजे कोणत्या रुग्णांना किंवा कसं? बरोबर. आता काही ऑपरेशनसाठी आहे, काही औषध आहे, काही वयांसाठी आहेत,
काही घर बनवले. हा, नंतर तुम्ही उल्लेख केला की तुम्ही घरं बनवून दिली 2 घर लोकांना. आपण दिले वडीमध्ये बनवून. हे कुठे दिले घर बनवून तुम्ही? एक मद्रासवाडीमध्ये आहे आणि अच्छा. एक आहे सिद्धार्थनगर. अच्छा, ठीक आहे. मग ते आपले रक्तदाते होते की नाही कसं काही नाही, ते? हे रक्तदाते वगैरे असं आपण बेसिकली काय विचार करत नाही की तो रक्तदाता आहे. आपल्याकडे जो आला की त्याला आपण मदत करायचं. करता. असंही नाही की तो तिकडचा तो किंवा तो त्या वॉर्डमध्ये व्हॅलिड आहे की नाही आहे, त्याच्याकडे राशन कार्ड आहे की नाही आहे, किंवा अच्छा. त्याचा काय आपल्याकडे त्याचा फायदा आपल्याला होईल असं होईल, काही असं उद्देश काही नसतो उद्देश आपला फक्त नसतो. उद्देश एक असतो की त्याला मदत व्हावी. ही काही साधी गोष्ट नाहीये की 33 वर्ष तुम्ही जे हे एवढी मोठी संस्था चालवली, एवढं समाजकार्य केलं, त्याच्यात मर्यादित न राहता जो समोर जो प्रश्न येईल त्याच्यावरती तुम्ही मार्ग काढत पुढे निघालात. तर जो तुम्हाला राज्यपाल पुरस्कार भेटला त्याबद्दल काय सांगाल की तो कशा संदर्भात होता? ज्यावेळेस तुम्हाला किती साली मिळाला तो तुम्हाला राज्यपाल पुरस्कार? 2001च्या दरम्यान 2001. 2001 ला. कोण होते राज्यपाल त्यावेळेस? मोहम्मद फजल. अच्छा. मग त्याच्यात काही मानधन राशी काही? नाही, मानधन राशी काही नाही, त्याचे आर्थिक असं काही हे नव्हतं, परंतु रक्तपेढीचे जेवढे ऑफिसर होते, मेडिकल सोशल वर्कर होते, त्या लोकांकडनं असं सांगण्यात आलं की राज्यपालांकडनं सन्मानित करण्यात येणार आहे तुला. पत्रव्यवहार झालं होतं. तर मला आधी पहिलं प्रश्न पडलं होतं की बाबा की राज्यपालांकडनं सन्मानित होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. नाही, फार मोठी गोष्ट आहे. अभिमानाचा तो सर्वोच्च अभिमानाचा हे. अशा प्रकारे त्यांनी मला बोलले. नंतर मला त्याने पत्रव्यवहार केला की बाबा तुमचं सन्मानित करणार आहे. मुंबईमध्ये आम्ही काही मला वाटते वोटर बनणारे 10 ते 15 लोक होते की मुंबईमध्ये असे निवडले. बाकीच्या लोकांना ते नॉर्मल अशा प्रकारे दिला होता. तेव्हा मला जेव्हा राज्यपाल पुरस्कार देत असताना माझ्यापेक्षाही अधिक वेळा रक्तदान करणारी लोक होती. अच्छा. तर त्यावेळी मी सोशल वर्कर लोकांना विचारलंय की बाबा की माझ्यापेक्षा अधिक मग त्यांना राज्यपालांकडनं का नाही स्टॅम्पवर की मला भेटतो म्हणून मी पटकन घ्यायचं हे बी बरोबर नाही. तर त्या लोकांनी मला सांगितलं की मनोज की काही लोकांनी रेकॉर्डसाठी रक्तदान केलंय आणि तू प्रत्येक त्यांनी रेकॉर्डसाठी वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक रक्तदान रेकॉर्डसाठी रेकॉर्ड मी आज 50 वेळा दिलं, 55 100 वेळा दिलं. आणि त्यावेळी मी 35 वेळा रक्तदान केलं होतं जेव्हा मला राज्यपालांनी सन्मानित केलं. तर मग बरोबर होतं. ते म्हणाले नाही तसं तू विचार करू नको. त्यांचं होतं की त्यांनी ते सर्टिफिकेट आणले, त्यांची नोंद ठेवली आहे आणि तू काय केलं प्रत्येक घरामध्ये रक्तदाता तयार केलाय. तुम्ही जागृत केलं लोकांना रक्तदानासाठी, म्हणून तुला या गोष्टीसाठी सन्मानित केलं जातं. मग तेव्हा मी ते स्वीकारलं राहिलं. अच्छा. आणि मनोजी तो किस्सा वरळीत फार फेमस आहे की तुम्हाला ते स्टेशनला काहीतरी पैशानी भरलेली बॅग भेटली होती. बरोबर. तर त्याबद्दल थोडंफार सांगाल का? भरपूर लोकांकडून हे ऐकलेलं आहे पण आज तुम्ही समोरात म्हणून म्हटलं विचारून घेऊ तुम्हाला. बरोबर. आमचं पूर्ण कुटुंब म्हणजे सगळे भावंड आमची 3 भावंडांची सगळी कुटुंब आमचे एका लग्नामध्ये गेले होते कराडला. आणि त्या कराडला लग्नात गेल्यानंतर लग्नावरनं रिटर्न येताना आम्हाला एक बॅग एक्स्ट्रा आमच्याकडे आली आणि मला वाटते त्यावेळेस काहीतरी 3, 3:30, 4 वाजले होते पहाटेचे. आणि बॅग आल्यानंतर उतरल्यानंतर बोलले ही बॅग तर आपली नाही आहे, आपण कोणाची आहे. तर सगळ्यांनी ठरवलं की बघूया उद्या दुसऱ्या दिवशी बघूया, सकाळी उठल्यानंतर असेल त्याला देऊन टाकूया, असा विषय झाला. आणि सकाळी उठल्यानंतर मग ती बॅग परत पाहिली तर बॅग खोलल्यानंतर त्यामध्ये पैशाचे बंडल होते सगळे. अंदाजे किती? त्यावेळी 2.5 लाख रुपये कॅश होती. अच्छा. आणि 24,000चा FD होता. त्याच्यामध्ये मग सगळे घरातल्यांना तो प्रश्न पडला की बाबा हे सगळं कोणाचं आहे, कसं काय. मग कुटुंब सगळं एकत्र बसलं, सगळे भावने की काय करायचं. मग सगळ्यांचा एक ठराव झाला की ज्याचं आहे त्याला शोधा आणि त्याला परत टाका. बरं त्या काळामध्ये ना आज जी वळी बिडीचाची जी आज भाव, त्या बिडीचाची किंमत आज 1.5 करोड 2 करोड आहे. त्यावेळी त्या बिडीचाची किंमत होती 2,50,000 आणि 3 लाख रुपये. अच्छा. आणि त्यावेळेस त्या रकमेला फार मोठी किंमत होती. आणि त्या वेळामध्ये जे डायमंड मेन्शन ज्या आम्ही आता राहत्या घर आहे त्या घर घेण्यासाठी आम्ही 5-5.5 लाख रुपये आम्ही सुद्धा कर्ज काढून तो घर घेतलं होतं. तर काही जवळचे मित्र होते, म्हणत बोलले की अरे मनोज तू ऑलरेडी तुमच्या कुटुंबाला टेन्शन आहे, लोन आहे, व्याज जात आहे, हे पैसे तिकडे देऊन टाका.
तुमचं काय, तुम्ही काय म्हणजे कुठे- बॅग सापडली हे तुम्ही सर्व मित्रांना जाहीर केलं? जाहीर मित्रांना केलं. सांगितलं, अच्छा. बा अशी पैसे आहेत, जवळच्या मित्रांना सांगितलं. अच्छा. किंवा अशी हा. भेटली आहे. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं एक मैत्री म्हणून, किंवा हा. नाही की बघ तुम्ही कोणाकडे काढायला गेले नव्हती, कळत न कळत ती बॅग आली. आली, तर बरोबर. त्यांनी सांगितलं की तुम्ही व्याज किती वर्ष भरत राहणार, हम्म. म्हणजे क्लिअर कटचे घर घेताना आम्ही बाहेरनं पैसे काढून घेतले, कारण आपली परिस्थिती एवढी नव्हती. तर मग त्यांना बोललो नाही रे, ते जमत नाही, आम्हाला पटत नाहीये, आम्हाला त्या गोष्टी नाही पटत, आम्ही नाही करत. मग त्या माणसाचा शोध कसा काढायचं, तर पोलीस स्टेशनला आम्ही पहिले जाऊन भेटलो. पोलीस स्टेशन भेटल्यानंतर कुठल्या पोलीस स्टेशनची? वरळी वरळी पोलीस पोलीस स्टेशनची. पोलीसवाले अच्छा. म्हणाले की ती बॅग आमच्याकडे द्या. तर आम्ही बोललो नाही, जोपर्यंत आम्हाला जो प्रत्यक्ष व्यक्ती भेटत नाही तो आम्ही नाही करणार. मग डीसीपी भायखळ्याला डीसीपी होते, त्यांच्याशी आमची गाठभेट झाली. त्यानंतर मग एक गोष्ट क्लिक झाली की त्यावरती विड्रॉ स्लिप होती, जे पैसे काढले होते बँकेचे. मग ते सांगली बँकचा त्यावरती उल्लेख होता. अच्छा. मग आगर बाजारकडे एक सांगली बँक होती, तिकडे गेलो. मग तिकडच्या बँक मॅनेजरशी आम्ही चर्चा केली. तर त्याने काय केलं, ही सांगली तिकडची बँक, मग ह्याने तिकडच्या मॅनेजरला फोन केला त्या बँकेमध्ये, किंवा अमुक अमुक पैशाची बॅग आहे, अमुक अमुक कुटुंबाला वरळीला भेटलेली आहे. अच्छा. ज्या माणसाची बॅग गेली होती त्याने तिकडे गावी सांगितलं होतं की बाबा बॅग हरवली आहे. त्याने त्यांना परत निरोप दिला की बाबा अमुक ठिकाणी अमुक कुटुंबाकडे बॅग आहे. मग तो माणूस आपल्याकडे आला, त्याला भायखळ्याला डीसीपीच्या समोर ती पैशाची बॅग आपण परत दिली आणि आपण त्यातनं इश्यू क्लिअर करून बाजूला झालो. मनोजजी, तुमचं समाजकारण आतापर्यंत सर्वांनाच माहिती आहे की जागृती चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही फार मोठं काम करताय. तुम्ही आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग सचिव म्हणून आहात. तर समाजकारण आणि राजकारण हे कसं काय? समाजकारण राजकारण बघायला गेलं तर दोन्ही एकच आहे. बघायला गेलं तर राजकारण हा खऱ्या अर्थात बघायला गेलं तर खराब नाही आहे. आता समाजकारण बी नोट केलं ना तुम्ही, तर समाजामध्ये समाजकारण करत असताना बी घोटाळे किंवा अन्य बरेचसे काही गोष्टी घडतात, पण ते शेवट अवलंबून असतं आपल्यावरती की आपण काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. आता काही लोकांना असा प्रश्न पडतो की मनोज राजकारणात का जातोय, राजकारणात का जातो, तर राजकारणात ह्यासाठी जातोय की आज ज्या मी जागेवर आहे त्या जागेवर बसून मला ते काम करता येत नाहीये, कारण अधिकार नाही, राईट्स नाहीत, पॉवर नसल्यामुळे मला करता येत. म्हणून मला त्या क्षेत्रात जायचंय आणि त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर मला ज्या गोष्टी करायच्या, माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट आहे की सामान्य जनतेला काय त्रास आहे की तो मेडिकल आणि एज्युकेशन या दोन गोष्टीसाठी खूप थकतो. एखादा इश्यू येतो, एखादा मेडिकल इश्यू येतो तेव्हा तो खूप मागे जातो आणि एज्युकेशनचा असेल तेव्हा जातो. तर माझ्यासारख्याकडे जर एखादी गोष्ट अधिकार भेटला किंवा मला एखादं कॉर्पोरेशन लढल्यावर मी जर का निवडून आलो तर मी ह्या सगळ्या गोष्टी सोप्या करून देईन त्यांना. मग काय म्हणजे समाजासोबत राजकारणाची जोड लागली तर त्याचा एक अजून वेगळा इम्पॅक्ट पडू शकतो, कामं सोपी होऊ शकतात त्याच्यामध्ये, पॉवर आली तर त्याच्यामध्ये. बरोबर आहे तुमचं. मनोजजी, जर तुम्हाला राजकारणात यश आलं, आता तुम्ही राजकारणाच्या पाऊल वाटेवरती हळूहळू चालताय, ठीक आहे, जर तुम्हाला राजकारणात यश आलं तर त्याचं तुमचं पुढचं विजन काय असेल? कारण आता तुम्ही सक्रिय राजकारणात नसताना सुद्धा तुम्ही जर समाजासाठी या सगळ्या गोष्टी करतायत, तर उद्या एखादी चांगली संधी आली तुम्हाला तर त्यावेळेस तुमचं विजन काय असू शकतं? काय ठरवलंय तसं? हो, ठरवलंय ना मी. जर मला राजकारणात यश आलं तर माझं विजन आहे की मी जे मेडिकल इश्यू आहेत सामान्य जनतेला, म्हणजे जास्तीत जास्त मेडिकल आणि एज्युकेशनवरती मी जास्ती फोकस करेन. त्याचं कारण असं आहे की एखादी बऱ्यापैकी कुटुंब नोट केलं आपण, 15 आणि 25 हजार पगारवाली संख्या जास्ती आहे. अच्छा सर, वा, वरळी म्हटलं तर सर्वसामान्य तो बरोबर आहे. आणि त्यामध्ये तो त्याचं कुटुंब चालवत असताना मग त्याच्या घराच्या गोष्टी आहेत, राशन असेल, इतर घरचं भाडं असेल, इतर लाईट बिल असेल, या सगळ्या गोष्टी करत असताना अचानक एखादा मेडिकल इश्यू आला किंवा शिक्षणाचे क्लासेस असतील, शाळेची फी असेल, मग हे सगळ्या कुटुंबाला खूप कठीण जातं. तर माझ्याकडे एखादी पॉवर आल्यानंतर मी त्या भागामध्ये ते सगळं सोपं करू शकतो. अच्छा. वरळीत अशी कुठची गोष्ट तुम्हाला वाटते की आरोग्य क्षेत्रामध्ये की जी गोष्ट वरळीसाठी हवी होती, जी कमतरता आहे? बरोबर. अशी बघायला गेलं तर वरळीमध्ये अशी कोणतीच सोय नाही आहे आरोग्य आणि एज्युकेशनसाठी बघायला गेलं तर. अच्छा. आता आम्हाला एखादा MRI, सिटी स्कॅन किंवा काही करायचं असलं तर आम्हाला KM आणि नायर्सकडे धाव घ्यावी लागते.
आमच्याकडे पोद्दारसारखं रुग्णालय मोठं रुग्णालय आहे, त्या रुग्णालयामध्ये तेवढा वापर बी होत नाहीये. कामगार आमच्याकडे ऑलरेडी आहे, कामगार रुग्णालय कामगार रुग्णालय आमच्याकडे आहे. आणि हे सगळे रुग्णालय असतानाही तिकडे कुठलीही सोय नाहीये. आम्हाला समजा एखादा स्ट्रोक आलं तर आम्हाला पहिले केम आणि नायर किंवा अंदर कुठल्या हॉस्पिटलला पाहिजे, तर तीच जर सोय तिकडे आम्हाला जवळपास झाली तर तेवढं माणसं दगावली जाणार नाही. हा बरोबर आहे. हा प्रश्न सर्वच वराळीकरांना पडलेला असतो आणि मी- हा जिव्हाळ्याचा आहे, कारण की हा सर्वांच्या रोजच्या आयुष्यामध्ये फार त्रासदायक आहे. की एखादं सिरियस पेशंट जेव्हा तुम्हाला एल्पिस्टन किंवा लोअर परळ सारख्या ट्रॅफिक मधून तुम्हाला जेव्हा घेऊन जावं लागतं, बरीचशी रुग्ण अशी त्यामध्ये गेलेली आहेत, नेपर्यंतच अर्ध्यातच गेलेले आहेत. आणि हे राजकीय लोकांसाठी ते सोपं आहे बघायला गेलं तर. जे कोण आहेत कुठलेही असू दे, कुठलाही पक्ष असू दे, त्याने मुळात हे यावरती फोकस केलं पाहिजे होतं. कारण काय होतं, सगळी ट्रीटमेंट ह्या लोकांना VIP ट्रीटमेंट आहे, म्हणजे ह्यांना काही आवश्यकता नाही वाटत, पण जे सामान्य जनतेला खूप हार्ड जाते. ठीक आहे. बघा कसं असतं जनरली आतापर्यंतचा माझ्या अनुभवात, की एखादी व्यक्ती एखादी संस्था उघडते, थोडंसं मी वैयक्तिक येतो आता तुमच्याकडे, एखादी संस्था उघडते, मग समाजकार्यातून राजकारणातून पैसा, या सगळ्या गोष्टी, ही गणित फार आता सोपी झालेली आहे. हा, पण जागृती चॅरिटेबल ट्रस्ट ही आजही जुन्या ज्या संस्था होत्या त्याच पद्धतीने कामं करते. जागृतीचं कुठे ऑफिस मी बघितलं नाही. बरोबर. हा, जागृतीच्या नावाने कुठे ॲम्ब्युलन्स वगैरे ह्या काही गोष्टी आहेत का? किंवा प्रसार माध्यम किंवा समाज माध्यमांवरती पण जागृतीचा एवढा उल्लेख नसतो. तर ह्याच्या पाठी काय कारण आहे, की तुम्ही जे आतापर्यंत मला एवढं सांगितलं की एवढं काम झालंय तेवढं काम झालंय, मग लोक जागृतीचा उल्लेख या कामांचा बऱ्यापैकी सगळीकडे का दिसत नाही? बरोबर. याच्या पाठी काय कारण? प्रसार माध्यम जो आहे, आता आमच्या कामाची पद्धत आहे. आता समजा हे फेसबुक, इंस्टा वगैरे बऱ्यापैकी आले. पूर्वी काय होतं की ऑलमोस्ट कसं होतं, एखादं काम केलं की बॅनरबाजी करणं वगैरे ह्याच्यातनं या मार्फत केलं. परंतु आम्ही बॅनर देखील का टाळायचो, की बॅनर लावायला गेलो की 2 आणि 4 हजार रुपये खर्च येतो. तर आमचं कॅल्क्युलेशन आहे की तोच पैसा आम्ही कुठेतरी रुग्णांना औषधाला वगैरे द्यायचा. अशा प्रकारे आम्ही टाळायचो. जेव्हा ह्याची गरज नाही, ह्याची गरज आहे, ह्या गोष्टी करत आलो. आणि राहिलं ॲम्ब्युलन्सचं, एखादी ॲम्ब्युलन्स उभी करण्यासाठी मोठं काम नाही. जागृती येणाऱ्या आठवड्याभरात महिन्याभरात ॲम्ब्युलन्स उभी करेल, पण त्याला मेंटेन करेल की उभी करू शकते, पण त्याला मेंटेन ठेवणं, त्याला लागणारा ड्रायव्हर, त्याला लागणारा मेंटेनन्स, हे सातत्य आपण करू शकतो का? आणि आमचा स्वभाव असा आहे की आमची कामाची पद्धत आहे की आम्ही एखादं काम चालू केलं तर ते आम्ही करू शकतो तरच करतो, नाही तर करत नाही. अच्छा, उगाच आपल्याला अर्ध्यात नेऊन काम सोडायचं. आता जागृतीचं एक उदाहरण देतो की 92 साली आम्ही रक्तदान केलं, तो 92चं काम 33 वर्षांचं काम चालू ठेवलं. ह्याच्यावरून अंदाज लावतो की आपला स्वभाव आणि आपली चिकाटीपणा काय आहे. ठीक आहे. आता तुम्ही हा काटकसरीचा मुद्दा मांडला, बरोबर. तुमच्या माहितीसाठी की जेव्हा दर 3 वर्षांनी जांभुरी मैदान सारख्या मोठ्या पटांगणामध्ये तुमच्या संस्थेचा एक कार्यक्रम असतो, त्याला काय नाव संबोधता तुम्ही? वर्धापन दिन, बरोबर आहे. तर तो एवढा भव्य दिव्य असतो. तर आता जे तुम्ही बोलले आणि हा वर्धापन दिन, ह्या 2 गोष्टीमध्ये फार तफावत आहे. आणि लोकांना हा मोठा पडलेला प्रश्न असतो की हा इतका मोठा खर्च हे लोक कसे काय करतात, असे तुमच्यावर आरोपही होतात आणि ह्या कानावर चर्चाही असतात. हा, तर याबद्दल काय सांगाल? आता ऍक्च्युअली बघायला गेलात ना, तर आपण वर्धापन दिन का करतो आणि का करावा? जर आपण एखादा 10वीचा विद्यार्थी जर पास होतो तर त्याचा गुणगौरव केला जातं, की का त्याचा कॉन्फिडन्स, त्याचं बळ वाढलं पाहिजे, त्याचं शिक्षणावरती चांगलं लक्ष लागलं पाहिजे, आणि एक सुरक्षित विद्यार्थी प्रोत्साहन, त्याला समाजातून प्रोत्साहन दिलं जातं. जो समाजासाठी एवढं मोठं योगदान देतो. आपण एक रक्तदात्याला काय एवढं सोपं समजतो का? रक्तदात्याचं काम काय माहितीये, जेव्हा तो 350 cc रक्त देतो ना, त्याचे 350 cc रक्तामध्ये 4 कुटुंब सुरक्षित करतो. म्हणजे त्याचे प्लेटलेट, प्लाझ्मा, क्रायो, ब्लड, अशा प्रकारे सेपरेट होऊन ते 4 कुटुंब, एक कुटुंब नाही तर 4 कुटुंब सुरक्षित. आणि एवढ्या समाजात मोठं योगदान देणाऱ्या माणसाचं 3 वर्षांनी 5 वर्षांनी जर त्याला सन्मानित करण्यासाठी जर आम्ही संकोचपणा केला आणि त्यावेळी आम्ही विचार केला की हा खर्च एवढा होतोय, जर जी संस्था लोकांसाठी एवढं करते,
मग ज्यांच्यामुळे ही संस्था आहे मग त्यांच्यासाठी का नाही करावं? नाही, माझा मुद्दा तुम्हाला कळाला नाही की माझं म्हणणं हे आहे की जो खर्च होतोय हा संस्थेमार्फत होतो की तो वैयक्तिक होतो? नाही, वैयक्तिक. त्याला बी बरोबर, हा तुमचा प्रश्न बरोबर आहे. तो खर्च जो आहे प्रत्येक जण योगदान देतो त्यामध्ये. कशा प्रकारे? कोण धान्य देतो, कोण स्टेजचा कार्यक्रम देतो, स्टेजला लागणारे पैसे देतो, कोण लाईटचा देतो. अच्छा. त्यामध्ये राजकीय लोक बी मदत करतात. म्हणजे असं नाही की जागृतीच पूर्ण योगदान, त्यामध्ये राजकीय पॉलिटिक्स वाले बी मदत करतात. बऱ्यापैकी तुमच्या स्टेजवरती त्या दिवशी सर्व पक्षीय राजकारणी आमचं काही घेणे नाही कुठे. भले मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जरी असलो तरी मलाही अधिकार नाहीये की मी तिकडे ह्या पक्षाला बोलवायचं की त्या पक्षाला. तिकडे सगळ्यांसाठी खुला आहे, कारण ती संस्था सगळ्यांची आहे. बरोबर. आज माझ्याकडे सगळ्या पक्षाची मुलं, सगळ्या पक्षाची लोक माझ्याकडे ब्लड घ्यायला येतात. प्रत्येक पक्षाची येतात. मला काय घेणं देणं नसतं. माझा उद्देश आहे की त्या माणसाला मदत झाली पाहिजे त्याच्यावर. कारण मग तो शिवसेनेचा असू दे, राष्ट्रवादीचा, काँग्रेसचा असू दे किंवा कुठलाही असू दे, आपला उद्देशच नाही ना. आपल्याला फक्त एकच डोक्यात आहे की रुग्णाला मदत झाली पाहिजे. मनोजजी, मागचे आपण काही वेळ या ठिकाणी आपण संस्थेबद्दल, संस्थेच्या कामांबद्दल, तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ज्या काही गप्पा मारल्या त्या खरंच विचार करण्यासारख्या आहेत. समाजसेवक भरपूर होतात पण तुमचं कार्य फार वेगळं आहे, म्हणून तुम्हाला तो राज्यपाल पुरस्कार भेटला हे मला आता मान्य करावं लागतंय. तुम्हाला त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर नाही भेटलं की मला राज्यपाल पुरस्कार का देतात, पण आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर भेटलं की राज्यपाल पुरस्कार योग्य व्यक्तीला त्यावेळेस दिला गेलेला आहे. भविष्यात तुमच्या हातून असंच सत्कार्य घडत राहो. धन्यवाद. नमस्कार.